नमस्कार. आज आता आपण रेसिपी पाहणार आहोत मटण पुलावाची. त्यासाठी लागणारे साहित्य: मटण पाव किलो, मिरच्या, हिरव्या मिरच्या एक 2-3, आलं लसूण पेस्ट, दही एक पावशेर मटण आहे म्हटल्यावर अर्धा पाऊणला थोडंसं जास्त घ्या. आणि मी मसाले इथे एव्हरेस्टचे वापरले आहेत. एव्हरेस्टचा मटण मसाला, एव्हरेस्टचा गरम मसाला आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला हे वापरले आहेत. आता आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम आता आपण ह्या मटणात हे मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यात आता आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट, दही, मीठ मसाला, थोडासा मटणाचा मसाला थोडासा घालायचा, जास्त नाही. गरम मसाला एक चमचा घालायचा आणि थोडासा बिर्याणी मसाला, मिरचीचे तुकडे. आता हे व्यवस्थित मिक्स करून आणि याच्यामध्ये हळद थोडीशी, मीठ 1 चमचा असं घालून व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे. ह्याच्यात थोडी कोथिंबीर आणि घाला आणि एक 15 मिनिटं ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास मॅरिनेशन करायला ठेवा. मटण आपण आता मॅरिनेशन करून घेतलं आहे. पुलाव करण्यासाठी कांदा घ्यायचा आहे लांब चिरून, टोमॅटो 2 कांदे आहेत मोठे, टोमॅटो 1 आहे, मिरच्या आपल्याला जितकं तिखट हवंय, कारण आपण यात चटणी घालणार नाही आहोत म्हणून मिरची, आलं लसूण पेस्ट, तमालपत्री, बदाम फूल, वेलदोडा, दालचिनी, लवंग, मिरी आणि जिरे सगळं थोडं थोडं घ्यायचं आहे. आणि बाकीचे आपले एव्हरेस्टचे गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ मसाला त्यातील 1 चमचाच घालायचा आहे. आपण मॅरिनेशनला 1 चमचा आधी घातलेला आहे. तांदूळ हा भिजवून घेतला आहे, धुवून भिजवून घेतला आहे. साधारणतः पावशेरला थोडा जास्त आहे. हा झटपटीत होणारा मेन्यू आहे. लवकरात लवकर तेल घेतलं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे 1 चमचा, मिरी 2, लवंगा 3-4, दालचिनी छोटे 2-3 तुकडे, 1 वेलदोडा, बदाम फूल थोडस आणि तमालपत्री हे याच्यात आपण घालणार आहोत मिरची, मग घालायचा आहे लांब चिरलेला कांदा, भाजून घ्यायचा आहे चांगला. जास्त पण ब्राऊन करायचं नाही आहे याला. आणि त्यातच घालणार आहोत टोमॅटो. आता हा छान भाजून घेऊया.
बटर वगैरे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यात आपण तांदूळ जो भिजवून घेतला आहे त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालणार आहे 1-1.5 चमचा आणि ते आता ह्यात घालून तांदूळ चांगला भाजून घेणार आहोत. तांदूळ आता छानसा भाजून घ्यायचा आहे आणि मग याच्यात आपण उकळलेलं पाणी घालणार आहोत. छान भाजून झाला आहे. याच्यामध्ये आता आपण उकळलेलं पाणी घालणार आहोत. व आता याला एक उकळी आली की कुकरचं टोपण बंद करणार आहोत व 3 शिट्ट्या करणार आहोत. यानंतर आपला मटर पुलाव तयार होईल. अशा प्रकारे आता आपला मटण पुलाव तयार झाला आहे. आमची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.